म्हणले तुकोबराय, अद्वैती तो माझे नाही समाधान, ठेवून निराळा राही मज. भगवंता मला अद्वैत नको, मला द्वैत पाहिजे, तू आणि मी. तू तिथं उभा आहे, मी तुझं कीर्तन ऐकतोय. तू तिथं उभा आहे, मी तुझं कीर्तन करतेय. तू तिथं उभा आहे, आम्ही तुझं नाम संकीर्तन करतोय. आणि म्हणून म्हटलं भक्ती हा कीर्तनाचा पाया असला पाहिजे, सासू सासूनांच्या गोष्टी नाही. बरं का? ज्या तुकोबरायांनी आम्हाला संतांना अमृताची उपमा दिली, त्या तुकोबरायांचं जीवनचरित्र आठवा. काय म्हणतात महाराज? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं म्हणाले, बरं झालं दुष्काळ आला. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं म्हणले मला अशी बायको दिलीस देवा. का? कारण येता जाता उठता बसता अखंड पांडुरंगाला शिव्यांची लाखोली व्हायची आमची जिजाई माता. वाईट नव्हती बरं, अंतःकरणामध्ये प्रचंड प्रेमाचा झरा होता. पती देवाच्या माध्यमातून विश्वदेवाची उपासना करायची अवलामाई. रोज तुकोबराय प्रपंचाकडे लक्ष नाही. दुष्काळात लोक गांजले, माणसं परागंदा झाली, नवे गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून गेली. आणि अशा वेळी घरामधलं सगळं अन्नधान्य देऊन टाकलं लोकांना. कर्ज खत 14 पोती भरून कर्ज खत होती महाराजांच्या घरात, ती सगळी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली आणि रिकामे झाले. संसार तापे तापला तोची परमार्थी भला, या न्यायाने सगळं देऊन टाकलं. आणि